नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. This is our video lecture number 25 and we are discussing the previous year questions from the chapter Kinetic Theory of Gases and Radiations. The first question is from the JEE Main 2011 and the second one is from the BCEC 2015. The concept behind the first numerical is ideal gas equation and the concept behind the second numerical is RMS velocity. क्लियर. बघा, पहिला क्वेश्चन आपण आयडियल गॅसच्या इक्वेशनवर इझिली सॉल्व्ह करू शकतो. तो ग्राफिकल क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे थोडं तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. ओके, वी आर डिस्कसिंग द सोल्युशन फॉर द फर्स्ट न्यूमेरिकल. ओके, सी व्हॉट दे आर आस्किंग. विच वन ऑफ द फॉलोइंग ग्राफ इज करेक्ट ॲट कॉन्स्टंट प्रेशर? ॲट कॉन्स्टंट प्रेशर अमंग द फोर ग्राफ्स विच वन विल बी द करेक्ट? ओके, आता बघा, as you know that according to the equation of state, or you can say the ideal gas equation, okay, that is PV equals to nRT. PV equals to nRT. This is the ideal gas equation where P denotes pressure, V indicates volume, N indicates number of moles, R is universal gas constant and T is nothing but the temperature. बघा, तुम्ही सगळ्या जर ग्राफमध्ये बघितलं तर जो काही y ॲक्सिस आहे, y ॲक्सिसवर V/T दिलेला आहे आणि x ॲक्सिसवर 1/V. ओके, बघा, इथून V/T डेव्हलप करू शकता तुम्ही. बघा, V डिवाइड बाय हा जो काही T आहे इकडे शिफ्ट करा. राईट हँड साईडला ऑलरेडी NR होता, जो काही P होता तो इकडे शिफ्ट करा, काही हरकत नाही. ठीक आहे. बघा, आता बघा काय म्हटलं की ही जी काही कंडिशन आहे, कधी आहे बेटा, जेव्हा प्रेशर तुम्हाला कसं ठेवायचं आहे बेटा, कॉन्स्टंट. मग प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, ठीक आहे, म्हणजे NR डिवायडेड बाय कॉन्स्टंट. प्रेशर कसं आहे, कॉन्स्टंट. N इज नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे, आपण समजा एखाद्या पर्टिक्युलर कंडिशनसाठी चेक करताय, तिथं 4 मोल्स ऑफ गॅस. आर इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, म्हणजे कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट काय झाला, कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट डिवायडेड बाय कॉन्स्टंट काय झाला, कॉन्स्टंट. याचा अर्थ V/T इक्वल्स टू कसं आहे बेटा, कॉन्स्टंट. V/T ची व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट. कोणत्या ग्राफमध्ये V/T ची व्हॅल्यू कॉन्स्टंट? इथे फक्त पहिल्या ग्राफमध्ये दिसते, बाकी कोणत्याच. बघा, इथं V/T इन्क्रीज होत आहे, इथं डिक्रीज होत आहे, इथं इन्क्रीज होऊन डिक्रीज झालं. इथं लक्षात. कॉन्स्टंट प्रेशरला काय चेक करायचं आहे, कॉन्स्टंट प्रेशरला V/T ची व्हॅल्यू कशी होत आहे, इज इट व्हॅरिंग, ठीक आहे. ओके, हे जसं स्ट्रेट लाईन इथं तयार झालं. V/T कशी व्हॅल्यू, कॉन्स्टंट. देअरफॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज अ करेक्ट वन. द क्वेश्चन इज फ्रॉम JEE 2011. अतिशय सिंपल क्वेश्चन होतं, डोक्याची गरज आहे. ओके, आता मी इथं आयडियल गॅस इक्वेशनच का बरं घेतलं, कारण की इथं बघा कुठेच म्हणत नाही तुम्हाला आयडियल गॅस वगैरे म्हटलं आहे का त्यांनी, नाही. फक्त एक कंडिशन चेक करायची घ्या. 4 ऑप्शनमध्ये मी V/T बघतो, म्हणजे व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये काही ना काही रिलेशन आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय इंट्रोड्यूस केलं, प्रेशर. ठीक आहे, मग आपल्याकडं असा इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर राहिला पाहिजे, तोच एकच इक्वेशन आहे. कायनेटिक गॅसेसमध्ये एकच इक्वेशन आहे, P इक्वल्स टू nRT. दॅट्स वाय वी चूज द आयडियल गॅस इक्वेशन. ओके, इट विल बी सॉल्व ओनली द युझिंग आयडियल गॅस इक्वेशन. त्याच्यामुळे आपण आयडियल गॅस इक्वेशन तिथं चूज केलं. मग एकदम सिम्पल होतं. आपल्याला एका साईडला V/T शिफ्ट केलं, दुसऱ्या साईडला शिफ्ट केलं, आणि त्यांनीच म्हटलं प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचा, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं. N आणि R पर्टिक्युलर कंडिशनसाठी. R तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. N इज नंबर ऑफ मोल्स. मग किती मोलसाठी, मोल पण फिक्सच राहणार, 4 मोल, 5 मोल, 10 मोल, ती व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. देअरफॉर कॉन्स्टंट डिवाइडेड बाय कॉन्स्टंट. अगेन therefore volume divided by T constant. Okay, therefore the option number first one is correct. अशा पद्धतीने जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठी अडचण येणार नाही. ठीक आहे, मग तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. चला, काही हरकत नाही. सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर सेकंड. बघा, अशा टाईपचा क्वेश्चन आपण 1-2 व्हिडिओ लेक्चर अगदी महाराष्ट्र CETमध्ये डिस्कस केलेला आहे. बस त्याच कॉन्सेप्टवर क्वेश्चन आहे, परंतु हा क्वेश्चन आहे BCEC 2015. सेम क्वेश्चन, सेम कॉन्सेप्ट. क्लिअर. बघा, प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट. ओके, ॲट वॉट टेम्परेचर म्हणजे त्यांनी आपल्याला टेम्परेचर विचारलं आहे. विल द RMS velocity of a gas be half of its value at a 0 degree Celsius. एकदम सिंपल आहे. बघा, समजा एक कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये पर्टिक्युलर एक गॅस आहे. ओके, प्रेशर आपल्याला कसं ठेवून चालायचं आहे, कॉन्स्टंट. चला, काय हरकत नाही. सुरुवातीला या कंटेनरचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. ओके,
आणि VRMS वेलॉसिटी, ओके, याची RMS वेलॉसिटी समजा VRMS आहे, V1 V2 म्हणू शकतो का आपण, ठीक आहे, VRMS आहे, काही हरकत नाही, ठीक आहे. त्यानंतर VRMS इक्वल्स टू V1 म्हणून घ्या, चला काही हरकत नाही, VRMS इक्वल्स टू V1. त्यानंतर काय झालं आपण, ओके, या कंटेनरमधल्या गॅसचं प्रेशर कॉन्स्टंटच ठेवायचं आहे आपल्याला, प्रेशर कॉन्स्टंटच ठेवायचं आहे, फक्त याची जे काही VRMS वेलॉसिटी राहणार प्रिव्हियसपेक्षा कशी राहणार, अर्धी. ओके, मग याच्या टेम्परेचरमध्ये काय फरक पडला ते आपल्याला फाइंड आउट करायचं. याच्या लक्षात कंडिशन लक्षात घ्या, एक कंटेनर आहे, त्याच्यात इनिशियली गॅस आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे कंटेनरचं, कंटेनरमध्ये असलेल्या आयडियल गॅस किंवा कोणत्या गॅसचं टेम्परेचर जो काय तो 0 डिग्री सेल्सिअस आहे, RMS वेलॉसिटी V1 आहे. ओके, कंडिशन चेंज केलं, RMS वेलॉसिटी हाफ केली, प्रेशर कॉन्स्टंट ठेव, तर टेम्परेचरवर काय फरक पडला. ठीक आहे, बघा टेम्परेचर आणि RMS वेलॉसिटीमध्ये आपल्याकडे एक रिलेशन आहे, VRMS इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय m0. ठीक आहे, 3R आणि m0 कसं आहे, कॉन्स्टंट आहे, m0 इज मोलर मास, गॅस नाही चेंज केला, ऑक्सिजन गॅस आहे तर ऑक्सिजन गॅस, त्याच्यामुळे मोलर मास चेंज झाला का नाही, m0 कॉन्स्टंट, 3 कॉन्स्टंट, R कॉन्स्टंट, म्हणजे VRMS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट T. ही कंडिशन लक्षात घ्या, VRMS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट T. किंवा आपण काय करू, आपल्याला टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात स्क्वेअर रूटमध्ये ठेवायचं आहे, स्क्वेअर इन ऑल बोथ्स आहे, देअरफॉर VRMS स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉन्स्टंट K इंटू T म्हणू शकतो. ठीक आहे, पहिल्या कंडिशनसाठी बघा VRMS किती आहे, V1 आहे, देअरफॉर V1 स्क्वेअर इक्वल्स टू K टेम्परेचर T1, इक्वेशन नंबर फर्स्ट. क्लिअर. सेकंड कंडिशनसाठी VRMS किती आहे, V1 डिवायडेड बाय 2 त्याचा होल स्क्वेअर इक्वल्स टू कॉन्स्टंट K इंटू 2. डायरेक्ट मी याच्यावरून लिहिला आहे. बघा VRMS इथं किती होतं, V1/2, VRMSचं काय करायचं आहे आपल्याला, स्क्वेअर, कारण की टेम्परेचर पाहिजे, कॉन्स्टंट K, टेम्परेचर T2. मेक इट इक्वेशन नंबर सेकंड, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. क्लिअर. बघा इक्वेशन 2 मध्ये किती आहे, V1 स्क्वेअर डिवायडेड बाय 4 स्क्वेअर केला, इकडे काय शिल्लक राहिला, V1चा स्क्वेअर, इकडे काय शिल्लक राहिला बघा इक्वेशन 2 मध्ये K टाइम्स T2 डिवायडेड बाय K टाइम्स T1, K गेट कॅन्सल. ठीक आहे, इथे बघा V1 स्क्वेअर गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स 1/4, हा T1 इकडे शिफ्ट करा, इक्वल्स टू काय शिल्लक राहिला, T2. देअरफॉर T2 इक्वल्स टू T1 टेम्परेचर आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजे केल्विनमध्ये करायचं असेल तर 273 केल्विन डिवायडेड बाय किती होत, 4. हे जर तुम्ही केलं 273 डिवायडेड बाय 4, 4 सकम 24, 6चा भाग झाला आहे की नाही, इथं शिल्लक राहिला 3, 8 चौक 32, 8चा भाग गेला आहे की नाही, म्हणजे आपण नियर अबाउट 68 समजू, नियर अबाउट 68. आणि हे केल्विनमध्ये आलं, 68 कसं आलं, केल्विन. ऑप्शन जर बघितले तर सगळे डिग्री सेल्सिअस, म्हणजे काही हरकत नाही. मग जो काही T2 येणार 68 मायनस 273, मग हा कशात जाणार बेटा, कन्वर्ट डिग्री सेल्सिअस. हे नियर अबाउट येते बेटा, नियरली इक्वल्स टू येते 204 डिग्री सेल्सिअस. ओके, 68 मधून जर 273 जर वजा केले तर 204 डिग्री सेल्सिअस. देअरफॉर द ऑप्शन नंबर फोर्थ वन इज द करेक्ट वन, अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द BCEC 2015. सेम क्वेश्चन, याच्यामध्ये मला डिटेलमध्ये याच्यासाठी जाण्याची गरज नाही, सेम क्वेश्चन आपण महाराष्ट्र CET मध्ये डिस्कस केला होता. ओके, आणि हा क्वेश्चन BCECचा आहे बघा, म्हणजे क्वेश्चनही ॲज इट इज सेम, फक्त क्वांटिटी मला वाटतं इथं 0 डिग्री सेल्सिअस होते ना, तिथं काहीतरी 127 की काहीतरी डिग्री सेल्सिअस होतं इनिशियली, बाकी सगळं कॉन्सेप्ट सेम होता. ओके, त्याच्यामुळे याच्यात मी खूप काही डिटेल जात नाही. हे जर लक्षात, अशा पद्धतीने जर आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात, काही मोठी अडचण राहत नाही. ओके, आपला उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.